गुरुवे नमः। सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही, अंतःसमयाचा करणे विचार, वेचिती सादर घटिका पळी। मंगल हे नोये कन्या पुत्रादिक, राहिले लौकिक अंतरपाठ, अंतःसमयाचा करणे विचार, वेचिती सादर घटिका पळी। तुका म्हणे देव अंतरला धुई, तुका म्हणे देव अंतरला धुई, डोळी या अंधारी पडलेसी, अंतःसमयाचा करणे विचार, वेचिती सादर घटिका पळी। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील या ठिकाणी आपण नरदेह म्हणून जन्माला आलेलो आहोत। 84 लक्ष योनीपैकी आपल्याला सर्वश्रेष्ठ जी योनी आहे, सर्वश्रेष्ठ जो देह आहे, तो देह ती योनी आपल्याला प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे। आणि म्हणून या नरदेहामध्ये आल्यानंतर आपण काय करावं, कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे वागावं, अर्थात 83,99,999 योनींमध्ये असताना जे कार्य आपण करू शकत नाही, जे कार्य आपल्याकडून घडू शकत नाही, भगवंताचं स्तवन, भगवंताचं नामस्मरण, परमार्थ भक्ती, देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य, ते कार्य आपल्याला करायचं आहे, ते कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे। ते कार्य करण्याची उपरती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा यासाठी आपल्याला उपदेश करतात, सावधान ते ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही। या ठिकाणी कार्य करत असताना अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही गरजा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, सर्वांचे ऋण आपल्याला फेडायचे आहेत, म्हणजे संसारही आपल्याला करायचा आहे। पण हा संसार करत असताना, हा प्रपंच करत असताना, या ठिकाणी जगत वागत असताना आपण काय, तर आपल्या अंतःकरणामध्ये काय सावधानता काय आहे, सावधान कशाला म्हणतात, हे स्वतःला स्वतः विचारलं पाहिजे। प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारलं पाहिजे। खरं तर प्रत्येक कार्य करत असताना जेथपासून मनुष्य जाणता होतो, त्याला कळायला लागतंय, तेथपासून माणसाने एक प्रत्येकाने विचार करायला हवा। तो विचार म्हणजे असा आहे, अंतःसमयाचा करणे विचार। म्हणजे मी या ठिकाणी जगत असलो, वागत असलो, सगळं काही कार्य करत असलो, पण तरी सुद्धा मला एक दिवस जायचं आहे, हा विचार आपण अखंड आणि अखंड अंतःकरणामध्ये ठेवला पाहिजे। हा विचार आपण कधी विसरता कामा नये। अखंड आणि अखंड आपल्या अंतःकरणामध्ये हा विचार राहिला पाहिजे की मला एक दिवस जायचं आहे। अंतःसमयाचा करणे विचार, वेचिती सादर घटिका पळी। आणि म्हणून याची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे, घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो, राम कार्य म्हणाना। आम्ही या ठिकाणी जगत असताना, आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला असं वाटतंय की आम्हाला भगवंताने 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे। काय वाटतंय आपल्याला? देवाने आम्हाला 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे। 100 वर्षाचं जाऊ द्या, उद्या तरी आपण असू काय हे 100% गॅरंटीने कोणी सांगू शकते का? 100 वर्षाचं लांब राहू द्या, पण उद्याचा सूर्य तरी मी पाहीन हे कोणी 100% गॅरंटीने सांगू शकते? रात्रीच्या वेळे मिटलेले डोळे सकाळच्या वेळा उघडतीलच असं सांगू शकत नाही, याची गॅरंटी नाही आहे। आणि म्हणून खरं तर या ठिकाणी उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, अंतःसमयीचा करणे विचार, अंतःसमयीचा आपण विचार करायला। तर अखंड आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे की आम्हाला एक दिवस जायचा आहे। तो दिवस आम्हाला माहित नाहीये, पण जाणं मात्र निश्चित आहे। खरं तर या ठिकाणी आपण जो डॉलर वापरतोय, बरं का, जे पैसे वापरतोय, नाणं, त्या नाण्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित पाहिजे। थोडा आवाज द्या दादा, थोडा आवाज द्या।
त्या नाण्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित पाहिजे. दोन्ही बाजू जर व्यवस्थित असतील म्हणजे छापा आणि काटा दोन्ही जर व्यवस्थित असतील तर ते नाणं बाजारामध्ये चालतंय. बरोबर आहे की नाही? छापा किंवा काटा या दोघांपैकी एकही जरी व्यवस्थित नसेल तरी सुद्धा ते नाणं बाजारात चालत नाही. तसं माणसाच्या जीवनाच्या दोन बाजू आहेत. ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक म्हणजे जन्म, बरं का, आणि दुसरी म्हणजे मृत्यू. जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही बाजू व्यवस्थित आहेत. ह्या नाण्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित जिथे असतील, ज्या दोन्ही बाजूचं स्मरण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी राहिलेलं मधलं आयुष्य त्या माणसाचं व्यवस्थित असेल. आणि म्हणून अंतसमयाचा करणे विचार वेचिती सादर घटका पडे मंगल हे नोहे कन्या पुत्र अधिक. बरं का, जे आज आपल्याला आपले वाटतात 83,99,999 योनींमध्ये ते आपले असतीलच असं नाही. बरं का, याच्या आधी जे आपण योनी फिरलो की नाही, आज जी आपली बाई आहे तीच याच्या आधी असेल असं नाही. आज आपली मुलं आहेत तीच याच्या आधी असतील असं नाही. आज ज्या ठिकाणी आपण ज्या समाजामध्ये ज्या घरामध्ये जन्माला आलोय बरेच त्या योनीत का होईना पण त्याच ठिकाणी आपण असू असं नाही. मग आज जे आपल्याला मिळालेले आहेत कदाचित ते आपले याच्या आधी नसतील. आज आहेत आपली मुलं, आपली बालं, आपलं सगळं काही घरदार, शेतीवाडी, संपत्ती या सगळ्या काही गोष्टी आपण आपल्या मानतो, आपल्या समजतो. पण खरं तर अंतःकरणपूर्वक विचार केला तर हे सगळे आपले कुठपर्यंत आहेत माहिती आहे का? कुठपर्यंत आहे ते आपले? जोपर्यंत सौंदर्य आहे तोपर्यंत प्रेम आहे, जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत प्रेम आहे, जोपर्यंत पैसा अडकाय तोपर्यंत प्रेम आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, जोपर्यंत आपल्याकडे सगळं काय आहे समोरच्या माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासारखं तोपर्यंत सगळं काय आहे. एकदा काय ते सामर्थ्य कमी झालं ना की मग मात्र प्रेम राहीलच असं नाही. तो बाप ज्या वेळेला कामावरून येतो की नाही माऊली संध्याकाळच्या वेळेला, तेव्हा मुलांना माहिती झालं ना की बाबा आलेत म्हणून, रिक्षात उतरलेत स्टॉपला, ती पोरं त्याला अर्ध्या रस्त्याला घ्यायला जातात. बाबा आले, बाबा आले, बाबा आले असं करत अर्ध्या रस्त्याला घ्यायला जातात. बरं का, त्यालाही आनंद वाटतो माझ्या मुलांचं किती प्रेम आहे रे माझ्यावर, मला अर्ध्या रस्त्याला घ्यायला आलेले आहेत, मी आलो एवढं फक्त माहिती झालं आणि पोरं मला घ्यायला आली. पण सांगू का, बापाच्या जवळ गेल्यानंतर बापाच्या हातातली असलेली पिशवी घेतात आणि घराच्या दिशेने निघतात. बाप मागे आलाय की नाही हे पण पाहत नाही. मुलांचं प्रेम आहे कशावर? तुमच्यावर का पिशवीवर? ज्या दिवशी बापाच्या हातातली पिशवी बंद होईल ना त्या दिवशी पोरं सुद्धा त्याला रस्त्याला घ्यायला जायला कमी पडतील, बंद होतील. जोपर्यंत मनुष्य पैसा अडका घरी कमवून आणतो तोपर्यंत घरातल्यांचं प्रेम ओसंडून वाहत असतंय. ज्या दिवशी त्याचा पैसा अडका कमी होतो ना, ज्या दिवशी पगारपाणी कमी होतो ना त्या दिवशी घरातल्यांचं प्रेम सुद्धा आटलं जातंय, कमी झालं जातंय. म्हणून तर आज आमच्या घरामध्ये आमच्या वृद्ध माणसांची अवस्था आम्हाला अशी पाहायला मिळते की एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून बिचारे चहाची अपेक्षा करत असतात, एखाद्या ठिकाणी बसून ते जेवणाची अपेक्षा करत असतात. त्यांच्या अशा अपेक्षा असतात पण त्यांना विचारायला कोणी नसतं, बाबा तुम्हाला कोणी काही हवं आहे का, आई तुम्हाला काही हवं आहे का, आजी आजोबा तुम्हाला काही पाहिजे का. उलट अर्थी घरातल्यांकडून एकच ऐकायला मिळतं, आमचा म्हातारे काही कामाचे नाही राहिले. म्हणजे कामाचे होते तोपर्यंत आम्ही प्रेम केला, कामाचे होते तोपर्यंत आमचे होते, आता कामाचे राहिले नाहीत, आता फक्त विचार करतात शेवटची वेळ कधी येते आणि देव यांना घेऊन कधी जातो. बरं का, प्रत्येकाची परिस्थिती हीच आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी सांगतात मंगल हे नोहे कन्या पुत्राधिक राहिली लौकिक अंतरपाठ. म्हणून लौकिकाला बोलण्यापेक्षा बरं का अंतःकरणामध्ये जे विचार असतील ना, जे सोडवणारे विचार आहेत, जे मुक्त करणारे विचार आहेत ना ते आपले आत्मसात करा. तुका म्हणे देव अंतरला दुरी डोळी या अंधारी पडील असे. डोळ्यामध्ये आमच्या अंधार आलेला आहे ना, भ्रमाचा, मायेचा, अंधश्रद्धेचा, अज्ञानाचा अंधार आमच्या डोळ्यामध्ये भरलेला आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात नये डोळे धुरे भरोणी राहो. बरं का, क्षण हाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी यावडी करावी तातडी परमार्थाची. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, तुका म्हणे हा सगळा जो व्यवहार आहे ना, नये डोळे धुरे भरोणी राहो. जो भ्रमाचा धूर आहे, जो अभिमानाचा धूर आहे, जो अहंकाराचा धूर आहे, जो अंधश्रद्धेचा धूर आहे, जो अज्ञानाचा धूर आहे, तो आपण बाजूला केला पाहिजे आणि मुक्त होण्याच्या मार्गामध्ये आपण वाटचाल केली पाहिजे.
अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या नळगाव पितांबरेगाव गावातील कुंभारपाडा गावातील हे बांगर परिवार आणि या बांगर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी पार्वती महादू बांगर आई साहेबांचं सोमवार दिनांक 8 जुलै रोजी दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. माणसाचा जन्म जेव्हा झाला ना, त्या जन्माची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधूनी, दुःखाचे कारण जन्म झाला. बरं का, जन्म झाला हेच दुःखाला कारण आहे माऊली. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. माणसाला माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी भीती कसली वाटते? सगळ्यात मोठी भीती कसली वाटते माणसाला? नको मी मरेन. सगळ्यात मोठी भीती जी आहे ना ती माणसाला मृत्यूची वाटते, मृत्यूची भीती वाटते. पण किती जरी घाबरलो, किती जरी भ्यायलो, किती जरी भीती निर्माण झाली, किती जरी भय निर्माण झालं तरी मृत्यू चुकणार आहे? मृत्यू सोडणार आहे? कधीच सोडणार नाही. म्हणून या जीवनामध्ये कार्य करत असताना की नाही आपण 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, 5 गोष्टींचं स्मरण ठेवायचं आहे. त्यामध्ये मुख्य 4 गोष्टी आहेत, त्या 4 गोष्टींचं स्मरण ठेवायचं आहे. बरं का, त्या 4 गोष्टी कोणत्या? या ठिकाणी आम्हाला जन्माला घातलेला आहे भगवंताने. कारण आईच्या गर्भात असताना नवई द्वारा ज्या वेळेला बुजली गेली त्यावेळेला मी देवाकडे प्रार्थना केली. देवाला सांगितलं, देवा येथून सोडविसी गर्भवास आज चुकवीन, पुन्हा नाही येते मग काय करेन? मी स्वहित करेन देवा, तुझं भजन पूजन करेन, तुला आठवेन, तुझं नामस्मरण करेन देवा, तुझं स्तवन करेन. आणि ह्या जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून मी सुटलो जाईन, परत पुनरपी नये या संसारात परत मी इकडे येणार नाही. त्या देवाने आम्हाला जन्माला घातलं. त्या देवाने मला हात पाय डोळे सगळे इंद्रिय व्यवस्थित दिले. त्या देवाने मला आयुष्य दिलं. ज्याने जन्माला घातलेला आहे, ज्याने हात पाय डोळा कान नाक त्वचा जीभ सगळ्या प्रकारची इंद्रिय आम्हाला व्यवस्थित दिलेली आहे, ज्याने कुठेही बाजारामध्ये विकत न मिळालेलं आम्हाला आयुष्य फुकट दिलेलं आहे, त्या देवाला कधी विसरू नये. त्या देवाला कधी विसरू नये. ज्यांच्यामुळे आम्ही या जगात आलो, या जगात आणण्यासाठी ज्या आईने स्वतःच्या जीवाचा पर्वा न करता, स्वतःच्या जीवाचा विचार न करता, बाळांत म्हणतात बाळ किंवा अंत, कदाचित बाळाला जन्माला घालताना त्या बाईचा अंत सुद्धा होऊ शकतो, त्या आईचा अंत सुद्धा होऊ शकतो, पण तरी सुद्धा ती जीवावर उदार होऊन आपल्या बाळाला जन्म देत असते, त्याला वाढवते, घडवते, मोठं करते. त्या बाळाला वाढवण्या घडवण्यासाठी तो बाप बिचारा कष्ट करतोय, मेहनत घेतोय, अपार मेहनत घेतोय, घाम गाळतोय, स्वतःच्या हौशेमौजेचा विचार करत नाही, स्वतःच्या गरजेचा विचार करत नाही, पण अखंड आणि अखंड त्या बाळाचा विचार करत असतो. खऱ्या अर्थाने या जन्माला आलो आम्ही, हे जग ज्याच्यामुळे अनुभवतोय, हे जग ज्याच्यामुळे पाहतोय, त्या आई वडिलांना कधी आयुष्यात विसरू नये. 2 म्हणजे आई वडिलांना विसरू नये. एक देवाला विसरू नये, दुसरं आई वडिलांना विसरू नये. देव काय आहे, आई वडिलांचं सामर्थ्य काय आहे, याची सांगड घालून आम्हाला सेवा कोणाची केली पाहिजे, आम्ही कशा प्रकारे जगलं पाहिजे, कशा प्रकारे वागलं पाहिजे, याचं मार्गदर्शन करणारे जे संत आहेत, निष्कामतेने आणि निरापेक्षेने या जगाची सेवा करणारे जे आहेत, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, त्या संतांना कधी विसरू नये. देवाचं अखंड स्मरण असावं, आई वडिलांचं अखंड स्मरण असावं, संतांचं अखंड स्मरण असावं. आणि हे सगळं कार्य करत असताना 4थी गोष्ट विसरू नये, मला एक दिवस जायचं आहे. हे सगळं कार्य करत असताना ही गोष्ट विसरू नये, मला एक दिवस जायचं आहे, एवढं स्मरणात ठेवा. आणि ठेवलं पाहिजे एवढं स्मरणात. कदाचित एखाद्या पाड्यावर आपल्याला शाळा पाहायला मिळणार नाही माऊली. एखादे खेडीपाडी अजून असे आहेत की त्या ठिकाणी शाळा नाहीये, त्या खेड्यातल्या मुलांना शाळा शिकण्यासाठी परगावाला जावं लागतंय. अजूनही अशी काही खेडीपाडी आहेत की तिथे मग आम्हाला आमचं प्रार्थना स्थान अर्थातच मंदिरं पाहायला मिळणार नाही. बरं का, पण स्मशानभूमी नाही असं एकही खेडपाडं किंवा एकही गाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्या स्मशानभूमीची नियोजित जागा तरी असणारच.
स्मशानभूमी नाही असं एकही खेडापेडा नाही किंवा एकही गाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कधीतरी आम्हाला नदी जर दिसली ना तर गंगा म्हणून तिला आम्ही नमस्कार करतो. सकाळी उठल्याबरोबर त्या जमिनीला स्पर्श करण्याच्या आधी, त्या पृथ्वीला, त्या धरती मातेला स्पर्श करण्याच्या आधी आम्ही त्या धरतीला नमस्कार करत असतो, त्या पृथ्वीला नमस्कार करत असतो. आम्ही सूर्याला नमस्कार करतो, आम्ही आकाशाला नमस्कार करतो, आम्ही वायूला नमस्कार करतो, आम्ही पंचभूतांना नमस्कार करत असतो. एखाद्या वेळी एखाद्या रस्त्यात जात असताना रस्त्याच्या कडेला जर एखाद्या दगडाला जर शेंदूर लावला असेल तर आम्हाला माहित नाहीये तो कोणत्या गावाचा देव आहे, तो कोणता देव आहे, तो कुठला देव आहे. पण दगडाला शेंदूर लावलेला असलं तर आम्ही त्याला नमस्कार करतो, कारण ती आमची श्रद्धा आहे, आमची भावना आहे, आमचा भाव आहे. एखाद्या गावाच्या शेजारून जाताना जर आम्हाला गावाच्या मध्यभागी असलेल्या एखाद्या मंदिराचा कळस जर आम्हाला दिसला ना तर तो कळस पाहून आम्ही नमस्कार करत असतो. आम्हाला माहित नाही माऊली ते मंदिर कोणत्या देवाचं आहे, पण कळस पाहून आम्ही नमस्कार करत असतो. हे सगळं करत असताना एक फक्त स्मरणात ठेवा की गाव सोडता सोडता कधीतरी त्या गावाच्या बाहेर असलेली ती स्मशानभूमी आहे ना, ज्या वेळेला तुम्ही जाता येताय ना, नमस्कार करू नका, पण कमीत कमी एवढं तिच्याकडे बघून आणि एवढं स्मरणात ठेवा, माझी हक्काची जागा इथे आहे, मला एक दिवस इथे यायचं आहे. या जागेवर कोणी अतिक्रमण करणार नाही. बरं, दिवसा घाबरतात लोक जायला त्या ठिकाणी, अतिक्रमण काय करणार असो. पण सांगू का, त्या जागेवर गेल्यानंतर की नाही माणसाला वैराग्य निर्माण होत आहे. वैराग्य निर्माण होत आहे नव्हती. तिथे गेल्यानंतर माणूस कधीच खोटं बोलत नाही, वाईट बोलत नाही. जरी तो माणूस कसाही असताना तरी तिथे गेल्यानंतर तो बोलतो नाही खूप चांगला होता, असा होता, तसा होता, चांगला वागला, हे झालं ते झालं, ऐक नाही, बऱ्याचशा काही गोष्टी बोलतो. आणि उलट बोलतो पण काय येतं रे माणसाच्या बरोबर, लोकांना म्हणतोय तो काय आहे बघा ना, कसा बिचारा आता एकटाच जळेल रे, सगळे आपण निघून जाऊ आता, ऐक नाही. शेवटी काय आहे माणसाच्या जीवनामध्ये, काय आहे शेवटी, काय तिथे वैराग्य निर्माण होतंय बघा ना त्याला. काय चांगल्या चांगल्या गोष्टी तो बोलतोय, काय चांगल्या चांगल्या अगदी मस्त की समोरच्याला उपदेश करत असतो तो. अरे माणसाच्या बरोबर करगोडा सुद्धा येत नाही, तो बघा तो करगोडा सुद्धा तोडून टाकला त्याचा, बोलतोय तो. पण जोपर्यंत त्या स्मशानभूमीत आहे तोपर्यंत एकदा काय स्मशानभूमी सोडली का येणं माझ्या मागल्या. बरं, या ठिकाणी कार्य करत असताना माणसाकडे अनेक प्रकारचं वैराग्य निर्माण होत असते, पण ह्या वैराग्याला स्मशान वैराग्य म्हणतात. ह्या वैराग्याला काय म्हणतात, स्मशान वैराग्य. म्हणजे एखादा पिऊन मेला ना की त्याच्या माहितावर मात्र तीच चर्चा, काय व्यसन वाईट आहे, व्यसन असं आहे, व्यसन तसं आहे, जास्त प्यायचं नाही, हा पिऊन गेला, यांनी जर कंट्रोल केला असता तर चांगल्या प्रकारचं आयुष्य त्याला लाभलं असतं. अरे बापरे 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 बापरे, काय बघायला बाता त्या महिलांपासून तर पुरुषांपर्यंत, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत बाता त्याच, विषय तोच त्यांचा. बरं का, पण एकदा त्याच दिवसाची संध्याकाळ झाली ना का तोच बोलणारा बोलतो, आपण पितो पण जेवतो पण तेवढाच, आपला कंट्रोल आहे. तुझा किती जरी कंट्रोल असला दादा तरी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चाललं, हे तुला कुठं कळतंय. अर्थात सांगायचा विषय काय माहितीये का, याला स्मशान वैराग्य म्हणतात. आणि हे वैराग्य संतांना अपेक्षित नाही आहे. खरं तर ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. जाणं तर सर्वांनाच आहे, मृत्यू तर सर्वांनाच आहे, कारण नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक जन्म एक मृत्यू, मधलं राहिलं आयुष्य. जन्म हे आमच्या हातात नाही आहे, जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाही आहे, आपल्या हातात. आपल्या हातात आहे जन्म कुठे व्हावा ते. आणि जर असतं तर आपण देवाकडे कुठे मागितलं असतं जन्म. माणसाला काय आवडतंय, कुठे मागितलं असतं आपण जन्म देवाला. देवाकडे जर आपला जन्म जर आपल्या हातात असता तर देवाकडे आपण कुठे मागितलं असतं जन्म. माय मौल्या ज्या वेळेला आमच्या कुठेतरी शुभ कार्यामध्ये असता 1000-2000 माणसं त्या मंडपामध्ये आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, त्यावेळेला माऊली तुम्ही कोणाचं निरीक्षण करत असता बरं, कुठल्या बाईकडे टक लावून पाहत असता. जिच्या गळ्यात माळ आहे तिच्याकडं. कोणाकडे टक लावून पाहता तुम्ही, जिच्या गळ्यात मोठी गंठण आहे ना, जिचा गळा भरलेला आहे ना, तिच्याकडे टक लावून मौल्या पाहत असतात. बरं, पाहत असताना त्यांच्या मनात काय विचार येतो तो ना बोललेलाच बरा. आपलं सुद्धा तसंच आहे माऊली. रस्त्यात जात असताना 4-5 गाड्या त्याच्या बंगल्याच्या पुढे उभ्या आहेत, मोठा आलिशान बांगडा आहे, अगदी मस्त पैशाने गडगंज माणूस आहे, त्याच्याकडे बघितल्याबरोबर आपल्याला काय वाटतं, ह्या घरात जन्माला यायला पाहिजे होतं, बस आपल्यासारखा माणूसच नाही. मग जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नाही. पण सांगू का, ज्या घरात जन्म झालाय ना तीच जागा आपल्यासाठी योग्य आहे, ज्या कुटुंबात जन्म झालाय तीच जागा आपल्यासाठी योग्य आहे, ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म झालाय ना आपल्यासाठी पांडुरंग आणि रुक्मिणी माता तेच आहेत. बरं का, तेच आहेत आपल्यासाठी देव.
ज्या समाजामध्ये जन्म झालाय तो समाज आपल्यासाठी योग्य आहे, ज्या देशामध्ये ज्या धर्मामध्ये आपला जन्म झालेला आहे नक्कीच तो देश तो धर्म आपल्यासाठी योग्य आहे. फक्त आपण कार्य करत राहायचं आहे. महत्वाचा विषय काय, जन्म आमच्या हातात नाहीये. आम्ही जन्मतारीख सांगू शकतो. इथे बसलेल्यांपैकी जवळजवळ सर्वांना जन्मतारीख माहिती असेल, नाही जास्त पण 70% लोकांना तरी आपली जन्मतारीख माहित असेल, पण मृत्यूची तारीख मात्र कोणाला माहिती नाही. मृत्यूची तारीख कोणाला माहिती नाही. फरक एवढाच आहे माऊली, आम्ही जन्माला येण्याच्या काही दिवस आधी आमच्या घरातल्यांना माहिती असतंय कोणीतरी येणार. आमच्या घरात कोणतरी जन्माला येणार आहे काही दिवस आधी माहित असतंय. पण एवढा फरक आहे, आम्हालाच काय आमच्या घरातल्यांना काय कोणालाच माहिती नसते आम्ही कधी जाणार आहे, आमचा मृत्यू कधी आहे ते. जन्मही आमच्या हातात नाहीये, मृत्यू आमच्या हातात नाही, पण मधलं आयुष्य मात्र आमच्या हातात आहे. ते आयुष्य कसं जगावं, कसं वागावं, किती संकट आली, कितीही जरी प्रसंग आले तरी आपण कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे जगावं आणि जगण्याचा मार्ग कशा प्रकारे शोधावा याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी पार्वतीबाई महादू बांगर. कारण मला या स्वाभिमान वाटतो, या माऊलींच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं. कारण वय वर्ष 103 होते, 100 पार केली होती आणि 103 वर्षानंतर त्यांनी आपला निरोप घेतलेला, या जगाचा निरोप घेतलेला आहे. बरं, त्यांच्या आयुष्याचा संघर्ष जर पाहायला गेला तर आज मनुष्य एवढा हतबल झालेला आहे. जरा कुठे एखादा प्रसंग आला ना की नको तो निर्णय घेतो माऊली मनुष्य. जरा कुठे एखादा संकट आलं ना की नको तो मनुष्य निर्णय घेत असतो, नवे नवे त्याचा जीवन संपवायचाही तो विचार करत असतो. या माऊलींच्या आयुष्यामध्ये माऊलींनी अनेक प्रकारचे धक्केचपेटे सहन केले. या ठिकाणी कार्य करत असताना अनेक प्रकारचे प्रसंग त्या माऊलीवर आले. पण किती जरी संकट आली, किती जरी प्रसंग आले तरी ज्याचं कुटुंब चांगलं आहे, ज्याला कुटुंबाचा आधार आहे, ज्याला मुलांचा आधार आहे, ज्याला मुलींचा आधार आहे, ज्याला नातवंडांचा आधार आहे, ज्या माणसाला समाजाचा आधार आहे, तो मनुष्य फक्त जगण्यासाठी मार्ग शोधत असतो. फक्त जगण्यासाठी मार्ग शोधत असतो. 103 वर्ष या ठिकाणी कार्य करत असताना या माऊलींनी आपल्या मुलाबालांचं संगोपन करत असताना खऱ्या अर्थाने 2 मुलं आणि 4 मुली, जयरामदादा असतील, सुदामदादा असतील, जनाबाई असतील, बनूबाई असतील, लीलाबाई असतील, कमलाताई असतील आणि त्याचप्रमाणे ह्या बांगर परिवार म्हणजे भरगतचा असा बांगर परिवार, त्यांचे पुतणे आहेत, त्यांची नातवंड आहेत, त्यांच्या सुना आहेत, नातसुना आहेत. अशा प्रकारे हा भरगच्च कुटुंब आपल्या मुलाबालांचं संगोपन करत असताना, आपला संसार सांभाळत असताना ज्याच्या आधारावर श्री कार्य करत असते, ज्याच्या आधारावर श्री जगत असते, वागत असते, किती संकट आली तरी संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य ज्याच्या आधारावर श्री त्या संकटांना तोंड देत असते, त्या प्रसंगांना तोंड देत असते, तो सगळ्यात मोठा प्रत्येक श्रीचा आपल्या जीवनातला आधार म्हणजेच आपले पती आहेत, आपला नवरा आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जीवनाचा प्रवास करत असताना, या संसारामध्ये कार्य करत असताना, आपल्या मुलाबालांचं संगोपन करत असताना बाबांनी लवकरच आईसाहेबांची साथ सोडली. अर्थातच या बांगर परिवाराचे पिताश्री आमच्या जयरामदादांचे, सुदामदादांचे, जनाबाईचे, बळूबाई ताई असतील, आमच्या लीलाताई असतील, आमच्या कमलाताई असतील, यांचे वडील आणि यांनी त्या वडिलांनी त्या बाबांनी लवकरच या कुटुंबाची साथ सोडली, या जगाचा निरोप घेतला. आणि संपूर्ण जबाबदारी आली आमच्या आईसाहेबांवर. अर्थातच आपल्या पार्वतीबाई महादू बांगर ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आज आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. संसाराची संपूर्ण जबाबदारी आली आईसाहेबांवर, या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आली आईसाहेबांवर. त्यात म्हणजे आईचं नातं जे काय, आईचं प्रेम जे काय ते निभवायचं आहे, आईचं प्रेम मुलांना द्यायचं आहे, पण बापाचं कर्तव्य सुद्धा आईनेच पार पाडायचं आहे, अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली. या कुटुंबाची साथ मिळाली, या कुटुंबाने सहकार्य केलं, बांगर परिवाराची त्यांना साथ मिळाली, मार्गदर्शन मिळालं. त्यांचे दीर असतील, त्यांचे पुतणे असतील, त्यांची मुलं असतील आणि हळूहळू आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करायचा म्हणून, जीवनाचा प्रवास सुरू ठेवायचा म्हणून
अनेक संकट आणि अनेक प्रसंगांना तोंड देऊन या ठिकाणी फक्त आणि फक्त जगण्याची इच्छा अंतःकरणामध्ये ठेवून कार्य आईसाहेबांचं सुरू झालं. पती गेले म्हणजे घराचा आधार खांब गेला. बापाचं वर्णन करत असताना कोणीतरी म्हटलेलं आहे, बाप घराचा तो पाया, आई कलश त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते खरं. बाप घराचा पाया आहे, आई घराचा कळस आहे, पण ज्या वेळेला पाया खचतो ना त्यावेळेला कलश सुद्धा डगमगला जातो, डळवळला जातो. त्या कळशामध्ये सुद्धा सामर्थ्य राहत नाही, पावर राहत नाही. आणि अशा प्रकारे बाप गेल्यानंतर जीवन जगावं, जीवनामध्ये कार्य करावं, मुलांचं संगोपन करावं, मुलांना सांभाळावं, त्यांना मार्गाला लावावं, अशा प्रकारे कार्य करत असतानाच मोठ्या मुलाचं निधन झालं, जयराम दादांचं निधन झालं. आई वडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर आपल्या समोर आपला मुलगा जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख आहे, कधीही न विसरणारं दुःख आहे. त्यांच्या दुःखातून कुठे सावरायचं होतंय नाही होतंय तर दुसरा मुलगा गेला, घराचा आधार स्तंभ सुदामला गेले. दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. आणि या ठिकाणी कार्य करत असताना परिस्थिती अशी निर्माण झाली, एका पाठोपाठ आईसाहेबांचा आधार असणारे, आईसाहेबांवर प्रेम करणारे, या घराला आधार देणारे, या घरावर खऱ्या अर्थाने देवखांब म्हणून काम करणारे, या घराचा आधारस्तंभ म्हणून काम करणारे तिन्ही खांब, बाप आणि दोन मुलं कोसळून पडले, डळमळीत झाले. या जगाचा निरोप घेतला तिघांनी. या ठिकाणी संकट अनेकांवर येत असतात, पण त्या संकटांना सामोरे जाऊन आपल्या जीवनाचा मार्ग कसा शोधावा. एखाद्या वेळी संकट आला तर नको तो आयुष्यामध्ये निर्णय घेणारी माणसं आपल्याला अनेक पाहायला मिळतात. पण या आईसाहेबांचा आदर्श आपण यासाठी घ्यावा. मी म्हणेन की संकटावर संकट येऊन सुद्धा मरेपर्यंत जगल्या. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, संकट आली, प्रसंग आले म्हणून आपलं जीवन संपवणारी माणसं या जगामध्ये अनेक भेटतात, अनेक पाहायला मिळतात. पण कितीही संकट जरी आली, कितीही जरी दुःख आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झालं, कितीही जरी प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आले, तरी सुद्धा मरेपर्यंत जगणारी माणसं श्रेष्ठ असतात. आणि म्हणून 103 वर्षे या ठिकाणी आईसाहेबांनी कार्य केलं. या बांगर परिवाराबरोबरच आमच्या जनाबाई असतील, बनूबाई असतील, लीलाबाई असतील, त्याचप्रमाणे कमलाबाई असतील, यांनी सुद्धा आईसाहेबांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. कमलाबाईंचं आडनाव काय बरं? खंडागडे. गाव कोणतं त्यांचं? आसनगाव. म्हणजे या बांगर परिवाराबरोबर त्या खंडागडे परिवाराने सुद्धा आईसाहेबांच्या अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलं. त्या ठिकाणी त्यांची सेवा केली आणि सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. खरं तर ही माणसं जी आहेत ना, वृद्ध माणसं, म्हातारी माणसं, आता हा आईसाहेबांचा फोटो आहे, कमीत कमी 80 वर्षाचा पुढचा फोटो आहे. जो बॅनरवर फोटो आहे ना, तो कमीत कमी 80 वर्षाच्या पुढचा फोटो आहे. कदाचित 90 पार केल्यानंतरचा पण असेल, सांगू शकत नाही. आता तेवढी आपल्याला काही माहिती नसल्यामुळे परफेक्ट आपण सांगू शकत नाही, पण 90 पार केल्याचा फोटो आहे. पण 90 पार करून सुद्धा आईच्या डोक्यावर पदर आहे. जरा फोटोचं निरीक्षण करा तुम्ही. माऊली, मी कुठेही गेलो ना तर पहिले काय सांगतो माहितीये का? तुमची संपत्ती जेवढी काळजीपूर्वक तुम्ही सांभाळता, तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा अडका जेवढा काळजीपूर्वक तुम्ही सांभाळता ना, त्यापेक्षा जास्त काळजीपूर्वक तुमच्या घरातली वृद्ध माणसं सांभाळा, म्हातारी माणसं सांभाळा. कारण का माहितीये का? ती जशी कमी होत चालल्यात ना, तशी आमची धर्माची संस्कृती लोप पावत चाललेली आहे. धर्म जर शिकायचा असेल ना, धर्माची संस्कृती जर तुम्हाला अनुभवायची असेल ना,
तर ह्या वृद्ध माणसांकडे बघा, या वयस्कर माणसांकडे बघा. आजही आतापर्यंत कितीतरी म्हातारे आपल्या गावामध्ये अशा पाहायला मिळतील तुम्हाला. नजर कमी झालेली आहे, समोरून कोण आलेले ते माहिती नाही, पण नातू ज्या वेळेला बोलतो ना का खालचालीचा तो बाबा आलाय, तेवढ्यात ती आई तडकन खुर्चीवरून उठते. खाटवर बसले असेल तर तडकन उठते, भाऊजी आले. भाऊजी दिसत पण नाही आईला, पण आदर आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे की नाही. एक वेळ अशी होती की गुरुजी आले नुसतं एवढं जरी बोललं ना तरी पोरांना पलती भुई थोडी व्हायची. गोठ्या खेळत असतील तर त्या तिथल्या तिथे असायच्या, काय भोवरे खेळत असतील तर ते तिथल्या तिथे पडून राहायचे. त्यांना ते घेणं महत्वाचं नाही, फळ काढणं महत्वाचं असायचं. एवढा दरारा होता, एवढा धाक होता. आता गुरुजींच्या कानपडीत मारायला सुद्धा विद्यार्थी कमी येत नाही. पहिले विद्यार्थी घाबरायचे, असा थरकाप व्हायचे. आजची परिस्थिती अशी आहे की मोठमोठ्या विद्यार्थ्यांच्या समोर जाताना काही वेळेला शिक्षकांचा थरकाप होतो, कारण कलियुग आहे. असू द्या, या कलियुगाची ख्याती बऱ्याच प्रकारे सांगितलेली आहे. महत्वाचा विषय काय आहे की आपण जे जगतोय, वागतोय, आपण जे राहतोय, जे कार्य करतोय ना, याच्यावर सगळं आपला परमार्थ अवलंबून आहे. याच्यावर सगळं काही कार्य अवलंबून आहे. आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नाहीये, कुठल्या घरात जन्म व्हावा हे आपल्या हातात नाहीये, पण ज्या घरात जन्म झालाय ना त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे आपल्या हातात. कोणाच्या हातात आहे? आणि विशेष करून महिलांच्या, कारण पुरुषाचं कसं असते, सकाळी आपली शिदोरी घेतली की अख्खी धावपळ त्याची प्रवासामध्ये असते. राबतोय बिचारा अख्खा दिवसभर, जिथे कामाला जातोय तिथे फक्त 4 पैसे मिळवून घरी आणून घरातल्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायच्या. त्यासाठी तो बिचारा सगळं काही गावाड कष्ट करत असतोय, सगळं काही कार्य करत असतोय. मुलांवर अतिशय संस्कार करणं ही जबाबदारी कोणाची आहे? वडिलांची आहेच आहे, पण त्यापेक्षा जास्त आईची आहे. कारण मुलं जास्त प्रमाणात कोणाच्या सान्निध्यात असतात? जास्त वेळ आईच्या सान्निध्यात असतात, आहे की नाही. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती घडले, त्याला कारण म्हणजे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. समोर चाललेली परिस्थिती ज्या वेळेला बघितली, जनतेचे होणारे हाल, शेतकऱ्याची होणारी धावपळ, दिवसा ढवळे आमच्या आई बहिणींची लुटली जाणारी अब्रू, दिवसा ढवळे आमच्या आई बहिणी विधवा होत होत्या. शेतकऱ्याने जर पीक पिकवलं तर घरी आणू शकत नव्हतं, आणलेलं पीक खाऊ शकत नव्हता. मंदिर आमची उद्ध्वस्त झाली होती, मंदिरांचे कलश उद्ध्वस्त केले होते, नवे मंदिरातील मूर्ती सुद्धा उद्ध्वस्त केल्या होत्या, मूर्तींची सुद्धा तोडफोड केली होती. मंदिर आमची आम्ही मंदिरात जाऊ शकत नव्हतो, प्रार्थना स्थळ आमची आम्ही प्रार्थना करू शकत नव्हतो, त्या ठिकाणी जाऊन देवाचं पूजन करू शकत नव्हतो. एवढी भय निर्माण झालं होती, एवढी भीती निर्माण झाली होती. अधर्माची कर्म माजली होती आणि तिने मनुष्य वागत होता. आई बहिणीची जाणीव नव्हती, आई बहिणीची ओळख नव्हती. अशा प्रकारे कार्य डोळ्यासमोर बघितलं. राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंनी आणि आई शिवाईच्या चरणी प्रार्थना केली, आई माझ्या महाराष्ट्राला एक राजा हवा आहे, माझ्या महाराष्ट्राला एक राजा हवा आहे. त्याच वेळेला काही संत या ठिकाणी कार्य करत होते. संतांनी पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना केली, गणिमांच्या देखता पूजारांशुलांच्या फुरफुरती भुजा ऐसा पाहिजे की राजा कैकर्ष आणि परमार्थी जयास देखता दुर्जन धाके बैसवी प्रचार प्रचितीचे तडके. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या राजाचा जन्म झाला. निश्चयाचा महावीरू, बहुजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. खरं तर जन्माला येण्याच्या आधी आई साहेबांना लागलेली डोहाळे, राजासारखा वेश करावा, राजासारखा गणवेश करावा, घोडेस्वार व्हावं, हातात तलवार घ्यावी, ढाल घ्यावी, दानपट्टा चालवावा, हे राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंना लागलेले डोहाळे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्या बाळाला मांडीवर घेऊन रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवल्या, संतांचं चरित्र ऐकवलं, असे संस्कार केले की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, अशा प्रकारचे संस्कार केले की अवधी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. वय वर्ष फक्त 16. आपला विषय आहे मुलं घडवण्याचं काम
मुलांवर संस्कार करण्याचं काम आणि ती जबाबदारी अधिक करून कोणावर आहे? आईवर आहे, मातांवर आहे. या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेल्या, पण त्यापैकी एक माता म्हणजे मदालसा माता. ती मदालसा माता आपल्या मुलाला पालण्यामध्ये झोपून उपदेश करते. सांगा ना, पालण्यात झोपवलेला मुलगा किती मोठा असेल? पालण्यात झोपवलेल्या मुलाला ती मदालसा माता उपदेश करते. उपदेश करत असताना म्हणते, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. बहुत थकियेले मृग जळाच्या आशा, तृष्ण सांडून या योगी गेले वनवासा. काय म्हणतात माता? हा देह नाशिवंत आहे, मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा. आम्ही प्रेम करतोय चांबडीवर, पण ती चांबडी जर बाजूला केली ना तर कृमी कीटकांचा सांधा, त्याच्यावरच हा देह काम करतोय. माऊली, तुम्ही किती जरी म्हणालात ना तरी मलमूत्र आणि ओक इथूनच निर्मिती आहे या देहाची, या शरीराची. त्याच्यावर प्रेम करतोय आम्ही. ज्या दिवशी या देहाला चालवणारा कोण आहे? आम्ही बोलतोय, चालतोय, खातोय, डोळ्यातून पाहतोय, कानातून ऐकतोय, तोंडातून बोलतोय, पायाने चालतोय, हाताने काम करतोय, सर्वांगाने सगळं काही कार्य करतोय. हे सामर्थ्य कोणाचं आहे? चाले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिबिडा. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन सुखून. ज्या दिवशी आम्हाला कळेल ना हे सामर्थ्य कोणाचं आहे, कोणाच्या सामर्थ्याने कार्य घडत आहे, त्यावेळेला निश्चित आम्हाला त्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला निश्चित आमच्याकडून त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते स्मरण महत्वाचं आहे. आपला विषय, तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही, कुठे असून तुम्ही तिथे काय करता हे महत्वाचं आहे. तुम्ही ज्या घरात जन्माला आलेले आहेत त्या घरामध्ये परमार्थिक स्थिती आहे का, परमार्थिक वातावरण आहे का? नसेल तर ते तुम्ही निर्माण करायचं आहे, बरं का? ते आपण निर्माण करायचं आहे. कारण बघा ना, 700-750 वर्षे झाली माऊलींनी ज्ञानेश्वरी आपल्याला सुपूर्द केलेली. कितव्या वर्षी लिहिली माऊली ज्ञानोबांनी ही ज्ञानेश्वरी? अवघी वयाच्या 16व्या वर्षी, बरं का? वयाच्या अवघी 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, आम्हाला दिली. 700-750 वर्षे झाली ही ज्ञानेश्वरी आम्हाला दिलेली. आज आमच्यासारख्या तरुणांपर्यंत पोहोचली, तरुणांच्या हातात आली. त्याला कारण आमच्या आधीच्या पिढ्यांनी सांभाळली म्हणून आली. बरोबर आहे की नाही? तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी सांभाळली म्हणून ती आली ना. तुमच्यासारख्या वरिष्ठ माणसांनी सांभाळली म्हणून ती आज आमच्या हातात आली की नाही? आजची गाथा आहे जगद्गुरु तुकोबांची. 350 ते 400 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबांच्या गाथेला. ही गाथा आज आमच्या तरुणांसारख्या हातात आली, तरुणांच्या हातात आली. याला कारण काय? वरिष्ठांनी सांभाळली म्हणून आमच्या हातात आली. ते कार्य, ते मार्गदर्शन त्यांनी सांभाळलं, त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं म्हणून आज आमच्यापर्यंत ते पोहोचलं, ते आलं. सांगा ना, समजा जर त्यांनी ते कार्य केलंच नसतं, ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वरी भेटली नाही ना माऊली, बरं का, ज्यांना ज्यांना गाथा मिळाली नाही, ज्यांना ज्यांना त्या परिसराचा स्पर्श झाला नाही, संतांचा स्पर्श झाला नाही, त्या तरुणांना आजही संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. मग आम्ही जे कार्य करतोय, आज आमच्याकडून जे कार्य होतंय, घडतंय, याला कारण म्हणजेच तुम्ही सांभाळलं, तुम्ही टिकवलं म्हणून आमच्यापर्यंत आलं. आमचं कर्तव्य काय आहे? आम्ही ज्या घरात जन्माला आलो, आम्ही ज्या घरामध्ये कार्य करतोय त्या घरामध्ये पूर्वापार कोणी परमार्थिक असेल नसेल, पण आज आम्हाला ते निर्माण करायचंय. आज आम्हाला आमच्या नंतरच्या पिढीला ते सुपूर्द करायचंय. आमचं कर्तव्य एवढंच आहे, जे माऊलींनी कार्य लावून दिलेले, जे माऊलींनी विचार आम्हाला दिलेले, ते विचार आम्हाला पुढच्या पिढीला देता आले पाहिजे. जगद्गुरु तुकोबांनी जे कार्य आम्हाला लावून दिलेलं आहे, जगद्गुरु तुकोबांनी जे विचार आम्हाला दिलेले आहेत, ते विचार आम्हाला पुढच्या पिढीमध्ये सुपूर्द करता पाहिजे, पुढच्या पिढीला देता आले पाहिजे.
ही जबाबदारी आमच्यावर आहे, हे कार्य आमचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना तुम्ही कुठे जन्माला आलेत हे महत्वाचं नाही, ज्या घरात जन्माला आलेत ना, ज्या ठिकाणी तुम्ही आहात ना, त्या ठिकाणी काय करताय हे महत्वाचं आहे. बादशाह आणि बिरबल रस्त्यात चालले होते बरं का. बिरबल आणि बादशाह रस्त्यात जाता जाता बादशाह म्हणतो बिरबलाला, बिरबला अरे रात्री मला स्वप्न पडलं होतं रे. काय सांगू तुला, अतिशय मस्त स्वप्न होतं, अतिशय चांगलं स्वप्न होतं. सकाळी उठल्यापासून मी सांगायचं म्हणतोय, बरं झालं आता आठवण आली. आणि बादशाह बिरबलाला स्वप्न सांगतोय, बिरबला आता जसे आपण चाललोय की नाही असंच आपण चाललो होतो रे रस्त्यामध्ये, मला पडलेलं स्वप्न मी सांगतोय बरं का. कोण म्हणतोय, बादशाह बिरबलाला. असंच रस्त्यामध्ये चाललेलो आहेत, आता जशा आपल्या गप्पा गोष्टी रंगात आलेल्या आहेत अशाच त्या गप्पा गोष्टी रंगात आल्या होत्या रे. बऱ्याच अंतरावर रस्त्यात आपण चाललेलो आहे, गप्पा गोष्टी रंगात आलेल्या आहेत, अगदी मस्त की आपल्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. पण काय झालं माहितीये का, रस्त्यात पुढे अचानक दोन खरडे आले रे. एका खरड्यात मी पडलो, दुसऱ्या खरड्यात तू पडलास रे. मी पडलो त्याचं मला काही दुःख वाटलं नाही रे, पण तुझं मात्र मला खूप दुःख वाटलं. कोण बोलतोय, बिरबल बादशाह बोलतोय. दोघे आपण वेगवेगळ्या खरड्यात पडलो. काय म्हणतोय बिरबल, मी पडलो त्याचं मला काही दुःख विशेष काही वाटलं नाही, पण तू खरड्यात पडला ना खूप दुःख वाटलं रे मला. तेवढ्यात बादशाह म्हणतोय बरं का बिरबलाला. आणि मग बिरबल म्हणतोय, साहेब म्हणे काय काय झालं, माझं का तुम्हाला एवढं दुःख वाटलं. त्यावेळेला तो बादशाह म्हणतो, बिरबला ज्या खरड्यात मी पडलो ना तो मधाचा खरडा होता रे, आणि ज्या खरड्यात तू पडलास ना तो घाणीचा खरडा होता रे, घाणीचा खरडा. मी मधाच्या खरड्यात पडलो, मला काही वाटलं नाही, मला आनंदच वाटला रे, पण तू घाणीच्या खरड्यात पडलास ना त्यात मला खूप दुःख वाटलं, खूप दुःख वाटलं. पण तेवढ्यात तो बिरबल बोलतो, महाराज सेम जसं तुम्हाला स्वप्न पडलं होतं ना तसंच मलाही स्वप्न पडलं, काही फरक नाही, सेम तसंच्या तसं. आता बादशाला वाटलं हा मला घाणीच्या खरड्यात पडतो की काय, बरं का. तो बिरबल म्हणतो बादशाला, जसं तुम्हाला स्वप्न पडलं ना तसंच सेम सारखंच अगदी मलाही स्वप्न पडलं. बरोबर आपण रस्त्यात चाललोय, रस्त्यात जाता जाता दोन खरडे आले, त्या दोन्ही खरड्यामध्ये आपण पडलो. आतापर्यंत बादशाला वाटतं की मला आता घाणीच्या खरड्यात पडतोय की काय. पण तेवढ्यात बिरबल बोलला, महाराज जसं तुम्हाला स्वप्न पडलं ना तुम्ही मधाच्या खरड्यात पडले आणि मी घाणीच्या खरड्यात पडलो रे. आता जरा बादशाला बरं वाटलं. पण तेवढ्यात बिरबल म्हणतो, पुढचं स्वप्न ऐका ना, पुढे काय घडलं ते ऐका ना. बादशाह म्हणतो, काय घडलं. अहो ज्या वेळेला बाहेर निघून आपण दोघे पण त्यावेळेला तुम्ही मलाच चाटत होता आणि मी तुम्हालाच चाटत होतो. हा दोघांमध्ये फरक आहे. काय समजतंय. कुठल्या खरड्यात पडायचं हे आपल्या हातात नाहीये, कुठल्या घरात जन्माला यायचं हे आपल्या हातात नाहीये, कुठल्या ठिकाणी आपण असू हे आपल्या हातात नाहीये. ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी आपण काय करतोय ना हे आपल्या हातात. कान्होपत्र माहितीये तुम्हाला, कान्होपत्र माहितीये. सगळ्या माझ्या आई बहिणी ओळखत असतील तिला, नाही का. भेटली होती तुम्हाला कधी, नाही ना, भेटलेलं नाही पण चरित्र ऐकून आहे. बघा आपला विषय काय आहे, तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही तिथे असून काय करताय हे महत्वाचं आहे. आता विषय कुठपर्यंत आलाय आपला की माऊली आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नाही, पण ज्या घरात जन्म झालाय त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे कोणाच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. तर बघा बिरबल काय म्हणाला, आपण दोघे त्याच खरड्यात बरोबर पडलो. बादशाह तुम्ही मधीच्या खरड्यात पडले, मी घाणीच्या खरड्यात पडलो. पण बाहेर निघल्यावरची क्रिया काय होती, मी घाणीच्या खरड्यात पडून पण चाटतोय मध,
कारण मी तुम्हाला चाटत होतो, तुम्ही मला चाटत होते. तुम्ही मधीच्या खरड्यात पडून चाटताय काय घाण. बरंच काही बोलण्यासारखं या विषयावर. तुम्ही किती श्रीमंत असाल, करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये राहत असाल, पण गटारीला जर गटारात लोळत असाल तर तुमच्यासारखा गाढव दुसरा कोणी आहे का? नाही, गाढवाला राग येईल. डुक्कर, कारण गटारात कोण लोळतंय? गटारात लोळतंय कोण? पण ज्या वेळेला आपण बोलतो ना डुक्कर एखाद्या माणसाला, त्यावेळेला त्या डुकराला राग येतो. त्याला कारण काय ते पण ऐका. ते डुक्कर बोलतंय, दादा माझा जन्म गटारात झाला रे. काय म्हणतंय डुक्कर? माझा जन्म गटारात झाला, मी गटारातच लोळतोय, माझा मृत्यू हे गटारातच होणार आहे. तुम्हाला सांगू का, मला किती तरी त्रास झाला. कोण बोलतोय? डुक्कर. काय म्हणतोय? मला किती जरी इथे त्रास झाला तरी करोड रुपयाच्या बंगल्यात जाऊन मी कधी लोलत नाही रे. पण ज्याचा करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये जन्म होतो तो आज गटारात येऊन लोलतोय ना, याचा मला दुःख आहे म्हणे. याचा मला दुःख आहे. असो, आपण कुठे जन्माला आलो हे महत्वाचं नाही, तिथे आपण काय करतोय हे महत्वाचं आहे. बघा, कान्होपात्रा आपल्याला माहिती आहे. कान्होपात्रेचा जन्म एका वेश्येच्या पोटी झालेला आहे. श्यामला नावाची वेश्या, आणि वेश्येची मुलगी कोण? कान्होपात्रा. बरं का? आता कान्होपात्रा ही जर वेश्येची मुलगी आहे तर बघा, सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे. आपल्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर अतिशय सुंदर, अतिशय सुंदर आहे. वेश्याची मुलगी जर आहे, सुंदर आहे, तरुण आहे, रूपवान आहे, लोक तिच्याकडे काय नजरेने पाहत असतील? काय नजरेने पाहत असतील? तिचे लचके तोडण्याच्या दृष्टीने, तिचं शोषण करण्याच्या दृष्टीने, तिचा उपभोग घेण्याच्या दृष्टीने लोक तिच्याकडे पाहायला लागली. आणि ही नजरा ज्या वेळेला कान्होपात्राला कळली, लोक आपल्याला अशा नको त्या दृष्टीने पाहतायत, अगदी लचके तोडण्याच्या दृष्टीने आपल्याला पाहतायत, आपलं शोषण करण्याच्या दृष्टीने आपल्याला पाहतायत. खूप वाईट वाटलं तिला. माझा जन्म एका वेश्येच्या पोटी झाला, ही माझी काही चुकी आहे का? हा माझा काही दोष आहे का? दोष आहे माझा काय? कोण म्हणते? कान्होपात्रा. पांडुरंग परमात्म्याची निस्सीम भक्त. पांडुरंग परमात्म्याला विनंती करते, देवा हे तारुण्य मला दिलंय, कोणी दिलंय? तूच दिलंय ना. हे सौंदर्य मला दिलंय, कोणी? तूच दिलंय ना. ही सुंदरता मला कोणी दिलेली आहे? तूच दिली ना देवा. ही लोक माझ्याकडे असे का रे देवा पाहतायत? लचके तोडण्याच्या दृष्टीने का पाहतायत? का पाहतायत? तेवढ्याच बादशाला, बेदरच्या बादशाला गुप्तहेरांनी खबर दिली, श्यामला नावाच्या वेशीची मुलगी आहे, तरुण आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, कान्होपात्रा तिचं नाव, तुमच्या जमानखान्यात शोभून दिसेल. आणि बेदरच्या बादशाने काही माणसं पाठवली आणि सांगितले, कान्होपात्रेला घेऊन या. बेदरच्या बादशाची माणसं कान्होपात्रेकडे आली. कान्होपात्रेला सांगितलं, तरुण आहेस, रूपवान आहेस, सुंदर आहेस, बादशाच्या जमानखान्यामध्ये शोभून दिसेल, काही करायची गरज लागणार नाही, राणीसारखे राहशील तिथे तू. ज्याप्रमाणे कानामध्ये शिसा होता की नाही, त्याप्रमाणे त्या कान्होपात्रेला त्या शब्दांचा त्रास झाला. तळपायाच्या मस्तकाला गेली. काय करू आता? पांडुरंग परमात्म्याला विनंती करायला लागली, देवा आतापर्यंत लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होती, लोक माझं शोषण करण्याच्या नजरेने पाहत होती, लोक माझे लचके तोडण्याच्या दृष्टीने पाहत होती. ठीक आहे रे, पण आता बेदरच्या बादशाची सुद्धा नजर माझ्यावर गेलेली आहे. तो सुद्धा माझ्याकडे त्या वेगळ्या नजरेने पाहतोय. आता मी जगावं की मरावं? काय करावं? त्या माणसांना नाकार दिल्यानंतर ती माणसं बेदरच्या बादशाकडे परत निघून गेली. बेदरच्या बादशाला सांगतायत, कान्होपात्रा येत नाही. इकडे पांडुरंग परमात्म्याचा धावा करत असलेली कान्होपात्रा विचार करता 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 जशी पावलं पुढे पुढे टाकते, तशी प्रवास करत असताना तिला माऊली ज्ञानोबा भेटले. माऊलींचं दर्शन झालं आणि सांगितलं, दादा आज मी तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, यात माझी काय चुकी आहे रे दादा? हे सगळी देणगी, हे सगळं पांडुरंग परमात्म्याचं देणं आहे ना दादा. मग तरी सुद्धा लोक माझ्याकडे ह्या वाईट नजरेने का पाहतायत? माझं शोषण करण्याच्या दृष्टीने का पाहतायत? माझं लचके तोडण्याच्या दृष्टीने का पाहतायत?
दादा काय करावं मी, आज बेदरच्या बादशाची सुद्धा वाईट नजर माझ्यावर पडलेली, मी जगावं की मरावं. तेवढ्यात मौली ज्ञानोबांनी सांगितलं, कानोपात्रे हे तारुण्य ही सुंदरता आहे रूपा, तुझं पांडुरंग परमात्म्याच्या चरणी लीन कर, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण कर. आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं, त्या पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहावं, त्या पांडुरंग परमात्म्याचा चरण स्पर्श व्हावा, या उद्देशाने कानोपात्र निघाली, मंदिराच्या दिशेने निघाली. पण इकडे बेदरच्या बादशाचा अभिमान दुखवल्यामुळे त्यांनी अधिक माणसं पाठवली आणि सांगितलं, जशी असेल तशी उचलून आणा. पुढे कानोपात्रा मागे बेदरची बादशाची माणसं येताना बघितली. आता मात्र थरकाप झाला अंगाचा. पुढे झपाझप पावलं टाकत 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 मंदिरापर्यंत पोहोचली. मंदिराच्या दरवाजामध्ये जाऊन उभी राहिली. देवाला प्रार्थना करते, देवाला हात जोडते, देवाकडे डोळे भरून पाहते, देवा मी काय करावं, बेदरच्या बादशाची माणसं माझ्या दिशेने येत आहेत, माझं लचके तोडण्याच्या दृष्टीने, माझं शोषण करण्याच्या दृष्टीने माझ्याकडे वाईट नजरेने पाहताय, देवा मी काय करावं. धाव टोकली कानोपात्राने पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी जाऊन लीन झाली. पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी घट्ट मिठी मारली आणि पांडुरंग परमात्म्याला विनंती करते, प्रार्थना करते, देवा हे तारुण्य, हे सुंदरता, हे रूप देवा तूच मला दिलेलं आहे ना देवा, मग तरी सुद्धा माझ्यावर असा प्रसंग का लोक माझ्याकडे अशा वाईट नजरेने पाहताय, मी काय करावं, जगावं की मरावं. आणि मग कानोपात्रा विनंती करते, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, तैसे लागी जहाले मद देवा, तुझं विन ठावना दिसे त्रिभुवनी, धाळे हो जनाई विठाबाई, मोकोळोनी आस जहाले उदास, घेई कानोपात्रेस हृदयात, घेई कानोपात्रेस हृदयात म्हटल्यानंतर ज्या वेळेला कानोपात्राने वरती बघितलं, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून दोन अश्रू पडले. कानोपात्राच्या डोळ्यामध्ये गेलं, जीवशिवाचं ऐक्य झालं आणि त्याच ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी कानोपात्रा लीन झाले, तल्लीन झाले, रममान झाले. आपला विषय होता, तुम्ही कुठे जन्माला आले ते महत्वाचं, जिथे आहात ना तिथे तुम्ही काय करता हे महत्वाचं. परमार्थ करणं म्हणजे खूप कठीण नाहीये, भक्ती करणं म्हणजे खूप कठीण नाहीये. ते कार्य करण्यासाठी भगवंताने आपल्याला नरदेह दिलेला आहे. ते देवाचं कार्य, देशाचं कार्य आणि धर्माचं कार्य आपल्याकडून घडावं म्हणून भगवंताने तुम्हाला हा मनुष्य देह दिलेला आहे. देह जाणार आहे, देह जाईल जाईल अशी काळ बा खाईल, नशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या देहाविषयी सांगत असताना असं म्हटलेलं आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आणि म्हणून तर चांगदेवाला उपदेश करत असताना मुक्ताई म्हणतात, मुक्ताई चांगदेवाला उपदेश करताना म्हणतात, उलट सुलट माघाराकडे या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, हे भव नदीचे पानिरे गड्या मोठ ओढीते, आणि भले भले पोहणाराला उलटून पाडिते. भले भले पोहणारे गेले बरं का, तुम्ही आम्ही काहीच नाहीये. फक्त जर तारायचं आहे ना, तरायचं आहे ना, तर या जीवनामध्ये फक्त एक विचार करा. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा आपल्याला सांगतात, सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळही. आता विचारायचं म्हटल्यानंतर ते संतांचा संघ आपल्याला पाहिजे, संत पाहिजेत ना. आपण विचारणार कोणाला? चौथीच्या पोराला एखादा प्रश्न अडलेला आहे, त्यांनी पहिलीच्या मुलाला विचारावं का? पहिलीच्या मुलाला विचारून त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का? बरोबर आहे की ना? आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला काही काम करायचंय, कार्य करायचंय, तर त्यासाठी आपण संतांच्याच बरोबर चाललो पाहिजे, संतांच्याच पावलावर पाऊल ठेवून चाललो पाहिजे, संतांचाच संग केला पाहिजे. मी अनेक ठिकाणी सांगत असतो, तुम्हाला व्यसन करायला लावणारे, तुम्हाला व्यसनाधीन करणारे, तुम्हाला नको ते नाद लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र जवळ करा. पण जे आम्हाला ज्ञानोबा तुकोबा शिकवतील, ज्ञानोबा तुकोबा सांगतील. काय करायचे ते 100 मित्र जवळ करण्यापेक्षा? काय करायचे ते जर आम्हाला व्यसनाधीन करत असतील, नको तो नाद लावत असतील, नको तो व्यसन करायला जर भाग पडत असतील, आम्हाला जर आग्रह करत असतील, तर ते मित्र काय कामाचे आहे? ज्यांचा स्वतःचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, ज्यांची मुलं बाळ स्वतःची रस्त्यावर आलेली आहेत, ज्यांनी घराचं स्मशान केलेलं, एखाद्या व्यसनाधीन होऊन त्या मित्रांच्या बरोबर राहण्यापेक्षा, अशा माणसांच्या बरोबर राहण्यापेक्षा
गरीब परिस्थिती काय होईना, पण ज्याने घराचं मंदिर केलेलं आहे, धर्माचं कार्य जो करतोय, धर्म कार्य करण्यासाठी जो पुढे पुढे असतोय ना, त्याला सहकार्य करा, त्याच्या बरोबर चाला, त्यालाही बळ मिळेल, त्यालाही सामर्थ्य मिळेल. आमचं नेमकं काय होतंय माहितीये का, आम्ही स्वतः तर काही करत नाही बरं का. आम्ही अडकलोय कशात, आमचा पंथ हा, तुमचा पंथ तो, माझा बाबा हा, तुझा बाबा तो. आम्ही या ग्रंथाचा अभ्यास करतो, तुम्ही त्या ग्रंथाचा अभ्यास करता. तुमच्या कपाळाला लाल टिळा आहे, तुमच्या